गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी मॉर्निंग. 10 फेब्रुवारी आजच्या न्यूजपेपरमधल्या काही महत्त्वाच्या बातम्या, स्पेशली एडिटोरियल्स आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करू. सो इन टुडेज सेशन एडिटोरियल्स जे आहेत द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस मेनली या दोन न्यूजपेपरमधल्या आणि नंतर मग काही रिजनल न्यूजपेपरमधल्या महत्त्वाच्या बातम्या आपण आज कव्हर करू. टू स्टार्ट विथ फर्स्ट ऑफ ऑल द हिंदूमधलं एडिटोरियल जे आहे GS2 गव्हर्नन्स टॉपिकमध्ये आपण याला काउंट करू शकतो. टायटल काय होतं एडिटोरियलचं? फाईन ट्युनिंग द स्टेट ऑफ द ॲप टेक्नॉलॉजी. स्टेट ऑफ द ॲप शब्द महत्त्वाचा, स्टेट ऑफ द ॲप टेक्नॉलॉजी. आता ड्युरिंग दिस कोविड-19 जे महत्त्वाचे ॲप्स डेव्हलप केले गेले अँड दिस आर्टिकल स्पेशली इट इज एम्फसायझिंग ऑन ॲप्स डेव्हलप्ड बाय व्हेरियस स्टेट्स. वेगवेगळ्या राज्यांनी जे बनवलेले ॲप्स आहेत त्याच्यावरती हे बोलत आहेत. मग त्यांनी सुरुवातीलाच टायटलमध्ये काय म्हटलेलं आहे? किनर स्क्रुटिनी of the technology platforms of India's states can lead to improved public service and user confidence. मग आता त्या केसमध्ये सुरुवात त्यांनी कशी केलेली आहे? व्हॉट्सॲप. आता व्हॉट्सॲपचं नवीन प्रायव्हसी पॉलिसी आली होती आणि त्याच्यावरती बऱ्यापैकी प्रोटेस्ट पण झाला होता. अँड ड्यू टू दॅट व्हॉट्सॲपला बऱ्याच न्यूजपेपरवरती पहिल्या पानावरती एक ॲडव्हर्टाइजमेंट द्यावी लागली होती. मग हे का बरं पॉसिबल झालं? बिकॉज इंडियन कन्झ्युमर्स आर गेटिंग अवेअर अबाउट प्रायव्हसी अँड डेटा सिक्युरिटी अँड बिकॉज ऑफ दॅट दी कंपनी लाईक व्हॉट्सॲप इज नाऊ फोर्स्ड टू गिव्ह दॅट ॲडव्हर्टाइजमेंट ऑन दी फर्स्ट पेज ऑफ न्यूजपेपर. आणि मग त्यावेळेस अजून पण काय इश्यू आले होते की नवीन अजून ॲप आहेत, फॉर एक्झाम्पल सिग्नल ॲप आहे, तर मग काही लोक जे आहेत ते सिग्नल ॲप आता यूज करणार इन्स्टेड ऑफ व्हॉट्सॲप. तर हे जेव्हा व्हॉट्सॲपला रिअलाइज होते त्यावेळेस ते अशा प्रकारचे काही ॲडव्हर्टाइजमेंट्स देत आहेत. मग आता हे जे आहे की एक ॲप सोडून दुसरं ॲप वापरणं, बाय लिव्हिंग वन ॲप यू आर युझिंग सम अनदर ॲप. मग त्या फिनॉमिनाला यांनी एक टर्म वापरलेला आहे, डिजिटल मायग्रेशन. डिजिटल मायग्रेशन. अँड वेन यू टॉक अबाउट गव्हर्नमेंट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स ना, हे तर व्हॉट्सॲप झालं प्रायव्हेटबद्दल. आता गव्हर्नमेंट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म जर आपण बघितले तर त्या केसमध्ये डिजिटल मायग्रेशन पॉसिबल आहे का? तर नाही. तर त्यामुळे दिस इज नॉट अन ऑप्शन फॉर गव्हर्नमेंट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स. मग आता काही डेटा समोर येतो की नाऊ दे आर मुव्हिंग फॉरवर्ड टू गव्हर्नमेंट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म, स्पेशली स्टेट गव्हर्नमेंट्सबद्दल ते म्हणतात. तर त्यांनी काही डेटा दिलेला आहे. सिन्स लॉकडाऊन ॲटलिस्ट 35 ॲप्स डेव्हलप्ड रिलेटेड टू कोविड-19 बाय 25 स्टेट्स अँड युनियन टेरिटरी. असे 35 ॲप डेव्हलप केले गेले ज्यामध्ये कोविड रिलेटेड काही गोष्टी सांगितल्या आहेत की कोणत्या भागामध्ये किती केसेस आहेत, क्वारंटाईन फॅसिलिटीज कुठे कुठे आहेत. तर हे पूर्ण कोविड रिलेटेड ॲप्स डेव्हलप झाले 35. मग आता जेव्हा आपण म्हणतो की ॲप्स डेव्हलप केले गेले तर अशा लोकांचं काय ज्यांच्याकडे डिजिटल सर्व्हिसेसच नाही आहेत. सो दिस इज अ केस ऑफ डिजिटल एक्सक्लुजन. ऑक्टोबर 2020चा डेटा ते सांगतात की मोर दॅन 40% ऑफ मोबाईल फोन सबस्क्रायबर्स इन इंडिया लॅक ॲक्सेस टू इंटरनेट सर्व्हिसेस. आणि ज्यांच्याकडे मोबाईल्सच नाही आहेत, फीचर फोन्स आहेत, तर त्यांचा तर गोष्ट अजून वेगळीच राहिली. मग आता डिजिटल एक्सक्लुजनची केस आहे. अँड ऑल्सो पुढे ते म्हणतात की व्हेरियस मोबाईल ॲप्स लॅक कन्सिस्टन्सी इन टर्म्स ऑफ द फीचर्स अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्फॉर्मेशन अपडेट. म्हणजे एका बाजूला डिजिटल एक्सक्लुजन होतं आहे अँड वेन देर इज डिजिटल एम्पॉवरमेंट टू सम सेक्शन ऑफ पॉप्युलेशन, पण त्या केसमध्ये पण काही असे मोबाईल ॲप्स आहेत ज्याच्यामध्ये कन्सिस्टन्सीचा इश्यू आहे. मग काय त्याचे फीचर्स राहिलेले आहेत आणि कशा प्रकारे त्याच्यावरती इन्फॉर्मेशन अपडेट होते. मग आता ते म्हणतात की मॅन्युअल डेटा अपलोडिंग होतं या मोबाईल ॲप्सवरती, मॅन्युअल डेटा अपलोडिंग, अँड दॅट लीड्स टू मल्टिपल सोर्सेस ऑफ ट्रुथ. आणि त्याच्यामुळे कोणत्या गोष्टीवरती आपण बिलीव्ह करायचा हा पण एक इश्यू तिथं होतो. मग आता ह्या केसमध्ये काय केलं पाहिजे? व्हॉट शुड बी डन? तर सगळ्यात पहिले तर आहे की त्या सेक्शनला आपल्याला बघितलं पाहिजे जे डिजिटली एम्पॉवर्ड नाही आहेत. मग त्यांच्यासाठी काय करता येईल? फर्स्ट ऑफ ऑल यू शुड हॅव फंक्शनल हेल्पलाईन्स अवेलेबल, देन ऑटो डायलर्स, देन SMS टेक्स्ट मेसेजेस. ह्या काही अशा सर्व्हिसेस की ज्या डिजिटल सर्व्हिसेस आपण जर म्हटलं की विदाउट ॲक्सेस टू दी डिजिटल सर्व्हिसेस यू कॅन गेट दॅट इन्फॉर्मेशन. मग त्या गोष्टी केल्या पाहिजे. अँड देन बॅक टू दिस प्रायव्हसी इश्यू. मग प्रायव्हसी इश्यूला कसं टॅकल केलं पाहिजे त्याच्याबद्दल ते म्हणतात की 31 ऑफ 35 ॲप्स रिक्वेस्ट ॲक्सेस टू लोकेशन सर्व्हिसेस. मग आता आपण जेव्हा पण कोणतेही ॲप डाउनलोड करतो त्याच्यामध्ये काही लोकेशन सर्व्हिसेस असतील किंवा कॅमेरा असेल किंवा मग कॉल इन्फॉर्मेशन असेल, तर ह्या वेगवेगळ्या गोष्टींची रिक्वेस्ट केली जाते की यू शुड हॅव ॲक्सेस टू दिस पर्टिक्युलर डिव्हायसेस. मग आता ह्या रिक्वेस्ट ज्या आहेत मग प्रायव्हसीचे प्रिन्सिपल्सला हॅम्पर करते का या रिक्वेस्ट ज्या आहेत की एक्झॅक्टली हे गरजेचं आहे का? मग दोन प्रायव्हसीचे प्रिन्सिपल्स त्यांनी सांगितले. एक आहे नेसेसिटी अँड सेकंड इज प्रपोर्शनॅलिटी. अँड इफ एनी पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी इज हॅम्परिंग दिस प्रिन्सिपल, either necessity or proportionality, in that case it is violating this article 21 right to privacy. मग आता याला सोल्युशन काय आहे? तर एक तर तुम्ही असं करू शकता की तुमचे जे सेंट्रलाइज्ड ॲप्स आहेत
मग त्या ॲप्सला स्टेट बेस्ड ॲपसोबत लिंक करू शकता. अँड देअर इज इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी कॉल्ड API, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. बाय युझिंग दॅट टेक्नॉलॉजी यू कॅन हॅव दिस मल्टी सर्व्हिस आर्किटेक्चर, की ज्याच्यामुळे आपल्याला जे आहे ते पूर्ण एक स्टँडर्डाइज नेटवर्क इथं क्रिएट करता येईल. अँड ऑन दी अदर साईड स्टेट गव्हर्नमेंट्सचे जे ॲप्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर्ड ऑडिट केलं पाहिजे, स्ट्रक्चर्ड ऑडिट. मग आता स्ट्रक्चर्ड ऑडिट ऑफ स्टेट बेस्ड टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स, इट कॅन हॅव ऑपॉर्च्युनिटी फॉर इम्प्रूव्ड पब्लिक सर्व्हिसेस. मग ह्या स्टेटमेंटनी ते ह्या आर्टिकलला एंड करतात. मग आर्टिकलमध्ये लार्जर लेवलवरती बऱ्यापैकी इश्यू डिस्कस झालेले आहेत, की सेंट्रल गव्हर्नमेंटचे ॲप्स त्याच्यावरती बऱ्यापैकी आधी आलेलं आहे की आरोग्य सेतूबद्दल पूर्ण लॉकडाऊनमध्ये आलेलं आहे. ऑन दी अदर साईड स्टेट बेस्ड ॲप्सचं काय इश्यू आहे त्याच्याबद्दलचं हे आर्टिकल होतं. सो दिस इज अबाउट फर्स्ट आर्टिकल. GS2 मध्ये गव्हर्नन्स टॉपिकच्या अंडर आपल्याला कव्हर करता येईल. नाउ मूव्हिंग फॉरवर्ड, सेकंड आर्टिकल फ्रॉम इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसमधलं GS3 डिझास्टर मॅनेजमेंट, उत्तराखंडचं रिसेंट फ्लॅश फ्लड्स आणि त्याच्या रिलेटेड एक ओव्हरऑल आर्टिकल आलेलं आहे. मग आता ह्याला आपण थोडंफार एक कॉन्सेप्ट बेस्डनी पण याला बघू शकतो की एक्झॅक्टली ग्लेशियल लेक म्हणजे काय असते, व्हॉट इज दिस ग्लेशियल लेक, व्हॉट आर दी रिस्क असोसिएटेड विथ ग्लेशियल लेक्स अँड व्हॉट आर दी सोल्युशन्स टू दीज प्रॉब्लेम्स. मग आता त्याच्यामध्ये सुरुवात त्यांनी त्या एक्सप्लेन्ड ह्या आर्टिकलमध्ये आलेलं आहे. तर सुरुवात त्यांनी फ्लॅश फ्लड्स इन उत्तराखंड त्याच्यापासून केलेली की याचे रिझन्स काय काय, व्हॉट आर दी प्रायमरी रिझन्स ऑफ दिस फ्लॅश फ्लड्स इन उत्तराखंड. मग त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द सांगितला की काल पार्लमेंटमध्ये ही चर्चा झाली की स्नो ॲव्हलॅन्चीमुळे हे झालं असावं. मग स्नो ॲव्हलॅन्ची आहे तर ह्याचं एक्झॅक्टली कशा पद्धतीने हे झालेलं आहे. मग त्यांनी म्हटलेलं की मागच्या आठवड्यामध्ये तिथे हेवी स्नोफॉल झाला होता अँड आफ्टर दॅट हेवी स्नोफॉल देअर इज स्लाइट राईज इन टेम्परेचर. सो वार्मर ॲटमॉस्फिअर इज देअर अँड दिस लेड टू मेल्टिंग ऑफ स्नो अँड दिस स्नो कॅरीड सम डेब्रिज अलॉंग विथ इट. आणि त्याच्यामुळे हा पूर्ण ॲव्हलॅन्ची आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता त्या आर्टिकलमध्ये त्यांनी एक ॲनालिसिस केलेलं आहे की हे किती मोठं थ्रेट आहे, मग हाऊ बिग दिस थ्रेट. मग त्यांनी म्हटलेलं आहे की असे 1000च्या वरती ग्लेशियर्स आहेत उत्तराखंडमध्ये, ओव्हर 1000 ग्लेशियर्स इन उत्तराखंड अँड ऑलमोस्ट ऑल ऑफ दीज आर रिसिडिंग. मग ते सांगता त्यांनी ग्लेशियल लेक ह्या टर्मचा अर्थ सांगितला आहे. व्हॉट इज दिस ग्लेशियल लेक. मग ग्लेशियल लेकबद्दल ते म्हणतात की जेव्हा ग्लेशियर्स रिट्रीट करतात, आणि ग्लेशियर्स रिट्रीट केव्हा करतात, वेन देअर इज राईज इन टेम्परेचर. वेन देअर इज राईज इन टेम्परेचर ग्लेशियर्स आर रिट्रीटिंग अँड बिकॉज ऑफ दॅट स्नो इज मेल्टिंग बट दॅट हॉलो इज देअर. मग तो हॉलो पोर्शन जो आहे तो तिथे आहे, डेब्रीज आर स्टील रिमेनिंग अँड स्नो इज मेल्टिंग अँड दिस लीड टू फॉर्मेशन ऑफ लेक. की त्या हॉलो पोर्शनमध्ये जेव्हा वॉटर तिथे जमा होते त्यावेळेस तिथे ग्लेशियल लेक्स तयार होतात. अँड वेन द कॅपॅसिटी ऑफ दिस ग्लेशियल लेक्स इज एक्सिडिंग, इन दॅट केस यू आर हॅव्हिंग दिस ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड. सो ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड, मग उत्तराखंडमध्ये त्याचं काय थ्रेट आहे, मग GLOF उत्तराखंडमध्ये त्याचं काय थ्रेट आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे की दीज आर नॉट मेनी इन उत्तराखंड. वाय, बिकॉज उत्तराखंड इज हॅव्हिंग व्हेरी स्टीप स्लोप. आणि स्टीप स्लोप तिथल्या टोपोग्राफीमुळे काय झालेलं आहे की वॉटर इज मॅनेजिंग टू फाइंड इट्स वे आउट. त्याच्यामुळे तिथे जे आहे ते फ्लडिंग ॲक्टिव्हिटीज तेवढ्या जास्त होत नाही आहेत. बट स्टील देर आर अराउंड 1200 बिग अँड स्मॉल सच लेक्स इन हाय माउंटेन्स ऑफ उत्तराखंड. 1200च्या वरती असे लेक्स आहेत. अँड यू नीड टू रेग्युलरली मॉनिटर दीज लेक्स. यू नीड टू रेग्युलरली हॅव थ्रेट असेसमेंट ऑफ दिस एरिया. मग आता जेव्हा असं म्हणतो आपण की ह्याला मग प्रिव्हेंट करता येते का कम्प्लिटली, सो प्रिव्हेंटिंग इट कम्प्लिटली इज नॉट पॉसिबल, बट यू कॅन मिनिमाइज द रिस्क. अँड इन दॅट केस सिक्कीममध्ये असे काही लेक्स आहेत, सिमिलर काइंड ऑफ सिच्युएशन इन सिक्कीम ऑल्सो. मग सिक्कीममध्ये त्यांनी काय केलेलं आहे की दीज आर हॅव्हिंग सम ऑफ द लार्जेस्ट ग्लेशियल लेक्स इन इंडिया सिक्कीममध्ये आहेत. आणि तिथे सायंटिस्ट लोकांनी काय केलेलं आहे की दे आर फाइंडिंग इट्स वे आउट टू लेट दी वॉटर्स ऑफ दिस लेक स्लोली ड्रेन ॲट दी नियर बाय रिव्हर्स. मग त्या जवळच्या नद्यांमध्ये ते पाणी सोडलं जातं आहे ॲट रेग्युलेटेड रेट. बट आता उत्तराखंडमध्ये जर आपण आलो तर असे 1001 लेक्स आहेत जवळपास, आणि त्या 1000 लेकसाठी हे करता येईल का, नाही. सो इन दॅट केस यू नीड टू हॅव प्रायोरिटी. देन मॅक्सिमम रिस्क लेक्स कोणते आहेत ते आयडेंटिफाय करून आपल्याला तिथे काम करणं गरजेचं आहे. मग ह्या आर्टिकलमध्ये अजून एक मुद्दा समोर येते की हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स ते चालू होते, रिसेंटली ॲक्सिडेंट पण झालेले आहेत काही. तर मग हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स, मग त्यांचा काय रोल आहे याच्यामध्ये, तर तिथे त्यांनी म्हटलेलं आहे की वेन एव्हर देर आर सच काइंड ऑफ प्रोजेक्ट्स यू नीड टू हॅव DPR म्हणजे काय असते, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट. अँड डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये ग्लेशियोलॉजी इन्क्लूड केली जात नाही आहे. सो दॅट इज द रिअल इश्यू हिअर की ग्लेशियोलॉजी नाही आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी कन्सिडर करण्याची गरज आहे की वेगवेगळ्या प्रकारचे लँडस्लाइड्स अँड स्नो ॲव्हलॅन्ची या भागामध्ये किती फ्रिक्वेन्सीनी होत आहेत, मग तेही त्या हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्सच्या DPRमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. सो ह्या पद्धतीने ग्लेशियल लेक्सबद्दल आम्ही माहिती सांगितली. मग आता ओव्हरऑल आपण ह्याला जर म्हटलं की
उत्तराखंडचं आपल्याला मॅप माहिती पाहिजे की कोणत्या भागामध्ये चामोली डिस्ट्रिक्ट कुठे आहे उत्तराखंडमध्ये, त्याच्यानंतर वेगवेगळे ग्लेशियर्स कोणत्या कोणत्या भागात आहेत, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो ओव्हरऑल प्रिलिम्स रिलेटेड उत्तराखंडमध्ये काय काय जॉग्रफी बेस्ड फीचर्स आहेत. ऑन दी अदर साइड डिझास्टर मॅनेजमेंट GS3 या टॉपिकमध्ये आपल्याला ओव्हरऑल हे ग्लेशियल लेक्सबद्दल एक क्वेश्चन एक्सपेक्ट केला जाऊ शकतो. देन मुव्हिंग फॉरवर्ड नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल फ्रॉम द हिंदू, तिसरं महत्त्वाचं आर्टिकल द हिंदूमधलं GS2 इफेक्ट्स ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज ऑन दी वर्ल्ड. मग इंडियाच्या इंटरेस्टमधल्या ज्या पॉलिसीज आहेत ग्लोबल पॉलिसीज, मग त्याच्याबद्दलचं आर्टिकल आहे. अँड दिस आर्टिकल इज ओव्हरऑल रिलेटेड टू ट्रॅडिशनल डिप्लोमसी. मग डिप्लोमसी रिलेटेड आर्टिकल आहे. टायटल काय होतं आर्टिकलचं, इंडिया मस्ट रिटर्न टू ट्रॅडिशनल डिप्लोमसी. ओव्हरऑल मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचं एक स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्या स्टेटमेंटच्या अराउंड हे पूर्ण आर्टिकल रिव्हॉल्व होतं आहे. तर मग पहिले आपण ते स्टेटमेंट बघू सो दॅट वी कॅन गेट इन टू दॅट कॉन्टेक्स्ट. तर MEAचं स्टेटमेंट काय होतं, मोटिवेटेड कॅम्पेन्स टार्गेटिंग इंडिया विल नेवर सक्सीड. वी हॅव सेल्फ कॉन्फिडन्स टुडे टू होल्ड आवर ओन अँड दिस इंडिया विल पुश बॅक. मग ह्या स्टेटमेंटच्या अराउंड बेसिकली स्टेटमेंट कोणत्या गोष्टी रिलेटेड होतं, तर दिस स्टेटमेंट इज ऑन सिंगर रियानाज ट्विट, फार्म प्रोटेस्ट आणि रिसेंट जे ट्विट्स आलेले आहेत. मग आता त्यावेळेस इंडियाची डिप्लोमसी कोणत्या डायरेक्शनने चाललेली आहे त्याच्याबद्दलचं आर्टिकल आहे. सो अर्लियर इंडियन डिप्लोमसी इज टार्गेटिंग इंटरनॅशनल लीडर्स, then international institutions, and now international celebrities are being targeted. मग त्याच्यावरती आर्टिकल डिप्लोमसी एक्सटेंडिंग टू इंटरनॅशनल सेलिब्रिटीज. मग आता आपल्याला इथे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचे काय काय स्टेटमेंट्स आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. पहिले तर हे एक पूर्ण ओव्हरऑल हे स्टेटमेंट, अँड देन नवीन स्ट्रॅटेजी कशी आहे त्याच्याबद्दलचं आपल्याला एक स्टेटमेंट थ्रू लक्षात येते की नीड टू टेक रिस्क टू ॲडव्हान्स इंडियन पोझिशन अँड इंटरेस्ट. आपल्याला रिस्क घेण्याची गरज आहे असं एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचं स्टेटमेंट आहे. दिस इज नथिंग बट न्यू अँड असर्टिव्ह नॉर्म्स विच इज बिंग अडॉप्टेड बाय इंडियन डिप्लोमसी, की आपल्याला रिस्क घेण्याची गरज आहे. आणि मग वेगवेगळे हॅशटॅग्स आलेले आहेत. मग स्टेटमेंटसोबत हॅशटॅग आले होते. मग त्या हॅशटॅगला एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे का, तर चुकीचं तर नाही आहे, बिकॉज इट इज नथिंग इंट्रिन्सिकली रॉंग इन बिल्डिंग पब्लिक ओपिनियन. प्रत्येक देशामधली गव्हर्नमेंट हे करते, बट यू नीड टू मेक इट पार्ट ऑफ अ केअरफुल स्ट्रॅटेजी, की जे डिप्लोमॅटिक स्ट्रॅटेजी आहे ती आपली केअरफुल असली पाहिजे, की एक्झॅक्टली आपण याच्याबद्दल जे रिॲक्ट करतोय तर त्याच्यानी कशा प्रकारे त्या गोष्टीला सॉल्व्ह करता येणार आहे ते बघणं गरजेचं आहे. आणि मग जेव्हा ह्या स्टेटमेंटबद्दल येतो आपण, सुरुवातीचं स्टेटमेंट होतं की वी आर हॅव्हिंग दॅट सेल्फ कॉन्फिडन्स. मग हे बाकीच्या इव्हेंट्सशी अटॅच्ड आहे का, फॉर एक्झाम्पल खलिस्तान मुवमेंट त्याच्याशी रिलेटेड हे स्टेटमेंट केलं गेलं आहे का, मग तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. अँड देन इंडिया विल पुश बॅक. मग ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय, इंडिया विल पुश बॅक. मग त्याच्यामध्ये एक्झॅक्टली रायटर सांगतायत की बट हाऊ अँड अगेन्स्ट व्हॉट अँड हुम, की पुशबॅक करायचं तर कोणाला करायचं, कधी करायचं आणि कशासाठी करायचं. मग त्याच्याबद्दल आपल्याला इथे इफेक्टिव्ह डिप्लोमसीसाठी काय गरजेचं आहे ते इथे त्यांनी सांगितलेलं आहे की टार्गेट ऑडियन्स जे आहे हॅज टू बी नॉट डॉमेस्टिक सेक्शनल इंटरेस्ट बट ग्लोबल ओपिनियन. दिस इज नथिंग बट अ काइंड ऑफ डिप्लोमॅटिक प्रिन्सिपल. मग आता जेव्हा आपण म्हणतो की इंटरनॅशनल क्रिटिसिझम इज देअर, मग तिथे हँडलिंग ऑफ क्रिटिसिझम फ्रॉम लिबरल सेक्शन्स अब्रॉड. मग त्याच्यामध्ये आपलं मिनिस्टरचं स्टेटमेंट काय आलेलं आहे की इंटरनॅशनल सेक्शन्स जेव्हा क्रिटिसाइज करतायत त्यावेळेस मिनिस्टरचं स्टेटमेंट काय आहे, इंडियाज रेप्युटेशन वॉज नॉट डिसाइडेड बाय न्यूजपेपर इन न्यूयॉर्क, असं स्टेटमेंट आलं होतं एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीचं. मग आता इथे क्वेश्चन एक समोर येतो, बट क्वेश्चन इज विल ऑल दीज ॲक्टिव्हिटीज डिटर फॉरेन सेलिब्रिटीज फ्रॉम डुईंग दिस, हे थांबणार आहे का. ऑन दी अदर साइड देअर इज राईज इन लिबरल ओपिनियन इन वेस्टर्न सोसायटी, स्पेशली दिस न्यू US गव्हर्नमेंट. मग त्याच्यामध्ये पण आता हळूहळू पुढे आपल्याला अजून अशा गोष्टी दिसायला लागतील. मग त्याला एक फायनल सोल्युशन काय असेल, मग एव्हरी टाइम यू विल रिॲक्ट, इट इज नॉट द फायनल सोल्युशन. सो विल गेट मोर ट्रॅक्शन विथ द ॲडव्हेंट ऑफ दिस बायडन गव्हर्नमेंट. मग हे पण आपल्या समोर येतं आहे. मग ओव्हरऑल याचं कन्क्लुजन काय बनतं आहे की गव्हर्नमेंट वुड बी नाऊ कॉन्शियस ऑफ एंगेजिंग इंटरनॅशनल लिबरल ओपिनियन रादर दॅन मिअरली डिसमिसिंग इट. मग आपल्याला कॉन्शियस वेमध्ये या गोष्टीला डील कराव्या लागतील. अँड दॅट इज व्हॉट ट्रॅडिशनल डिप्लोमसी मीन्स, की इंडिया मस्ट रिटर्न टू ट्रॅडिशनल डिप्लोमसी, हे आपल्या आर्टिकलचं जे नाव आहे. मग आता ह्याच्यावरती आपण जर बघितलं ओव्हरऑल आपल्याला क्वेश्चन्स कसे विचारले गेले होते की 2009 मध्ये राईट नोट ऑन इंडिया सॉफ्ट अँड हार्ड पॉवर स्ट्रॅटेजी इन फॉरेन पॉलिसी, हे 2009 मधलं हे मेन्सचा क्वेश्चन होता. देन इन 2020 देर इज एसे ऑन टेक्नॉलॉजी ॲज दी सायलेंट फीचर ऑफ इंटरनॅशनल रिलेशन.
त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. मग ओव्हरऑल हे जे आर्टिकल आहे ते आपल्याला डिप्लोमॅसी कशी असली पाहिजे त्याच्याबद्दल लिहिलेलं हे आर्टिकल आपल्याला द हिंदूमध्ये आलेलं आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड हे 3 महत्त्वाचे आर्टिकल झाले. देन लोकसत्ता आजच्या लोकसत्तामध्ये एन्व्हायरमेंट रिलेटेड काही न्यूज आली होती. एन्व्हायरमेंट रिलेटेड न्यूज, समथिंग रिलेटेड टू बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 आणि त्याच्यामध्ये 2020मध्ये झालेल्या काही अमेंडमेंट्स आहेत, सुधारणा आहेत. मग त्याच्याबद्दलचं हे न्यूज होती. मग त्याच्यामध्ये त्यांनी काही NGTनी काही डायरेक्शन्स दिलेले आहेत सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डला रिलेटेड टू हँडलिंग ऑफ दिस बायोमेडिकल वेस्ट. मग त्याच्याबद्दल आपल्याला वाचून घेणं गरजेचं आहे. सो NGT, व्हॉट इज दिस नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड व्हॉट इज दिस CPCB सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. मग याच्यावरती आपल्याला प्रिलिम्स 2018मध्ये एकदा क्वेश्चन देखील विचारून झालेला आहे. सो इट इज बेटर दॅट वी शुड हॅव अ डिटेल्ड अनालिसिस ऑफ दिस बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016. त्याचे काय काय फीचर्स आहेत ते आपण एक नोट बनवून घेणं गरजेचं आहे. देन मुव्हिंग फॉरवर्ड समथिंग रिलेटेड टू आयुर्वेदा त्याच्याबद्दल आर्टिकल आहे. आधुनिक वैद्यकाळातील शस्त्रक्रियांची परवानगी आयुर्वेदातील डॉक्टरांना नको, या टायटलचं आर्टिकल होतं. GS2 मध्ये हेल्थ हा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये हे कव्हर करता येते. सो रिसेंट मेडिकल रिलेटेड रूल्स, मग त्याच्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचा याच्यामध्ये असलेला रोल की कशा प्रकारे आयुर्वेदिक पदवीधारक डॉक्टरांना ह्या अशा प्रकारे त्या प्रॅक्टिसेस करण्यासाठी परमिशन दिली जाणार आहे की नाही, याच्याबद्दलचे डिसिजन्स जे आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला, समथिंग रिलेटेड टू इंडियन मेडिकल असोसिएशन. देन अदर इम्पॉर्टंट आर्टिकल फ्रॉम पॉलिटी, इम्पॉर्टंट न्यूज फ्रॉम पॉलिटी की प्रायव्हेट मेंबर बिल रिसेंटली जे शेती कायदे आहेत ते रद्द करण्यासाठी एक प्रायव्हेट मेंबर बिल इंट्रोड्यूस करण्याचा प्लॅन चालू आहे. मग प्रायव्हेट मेंबर बिल ह्याचं मिनिंग काय होते, व्हॉट आर दी फीचर्स रिलेटेड टू प्रायव्हेट मेंबर्स बिल. UPSC प्रिलिम्स 2017 याच्यावरती आपल्याला एकदा प्रश्न देखील विचारून झालेला आहे, प्रायव्हेट मेंबर बिल. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. देन मुव्हिंग फॉरवर्ड कल्चरमध्ये काही बातम्या आल्या होत्या. भरतमुनी नाट्यशास्त्र त्यांच्याबद्दलची बातमी आली होती. त्यानंतर कथकली, केरळमधला जो डान्स आहे कथकलीबद्दल एक असं बिट आली होती. सो प्रिलिम्समध्ये असे प्रश्न कंटिन्युअसली विचारले जातात. सो यू शुड ऑलवेज लुक फॉर दीज काइंड ऑफ बिट्स इन न्यूजपेपर्स. मग प्रिलिम्स 1999मध्ये फोक डान्सेस त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. देन 1997 डान्स फॉर्म्स आणि त्याचे वेगवेगळे फीचर्स त्याच्याबद्दल प्रश्न आलेले आहेत. देन मेन्समध्ये 1980मध्ये आलेला आहे क्लासिकल डान्स, त्याचे ओरिजिन कुठं होतं त्याचा, अँड हाऊ टू प्रमोट दीज काइंड ऑफ क्लासिकल डान्सेस. 2011मध्ये वेगवेगळे क्लासिकल डान्स फॉर्म्स कोणते कोणते आहेत त्याच्याबद्दल प्रश्न आलेला आहे. देन संगीत नाटक अकॅडमी याचे काय काय प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याबद्दल प्रश्न आलेले आहेत. सो कंटिन्युअसली दे आर आस्किंग क्वेश्चन्स ऑन दिस, अँड वेन यू टॉक अबाउट प्रिलिम्स दिस टॉपिक बिकम व्हेरी मच इम्पॉर्टंट. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज फ्रॉम महाराष्ट्र टाइम्स. मग त्याच्यामध्ये जे UAEचं स्पेसक्राफ्ट आहे होप, जे मंगळ ग्रहावरती गेलेलं ते स्पेसक्राफ्ट आहे. सो होप स्पेसक्राफ्ट नाव रिच्ड दॅट्स मार्स, आणि त्याच्यामुळे ही न्यूज आली होती. मग मार्सवरती पोहोचलेलं आहे आणि आता वेगवेगळ्या देशांचे कोणते कोणते मार्स मिशन्स आहेत. मग चायनाचं Tianwen-1 आहे, नासाचं पर्सिव्हरन्स रोवर आहे, आणि जुने मिशन्स मग आपलं जे आहे ते मार्स ऑर्बिटर मिशन त्याच्याबद्दलची माहिती. ओव्हरऑल आपल्याला हे आर्टिकल जे आहे स्पेस रिलेटेड जे डेव्हलपमेंट्स होत आहेत त्याच्याबद्दलचे न्यूज होती. मग आता ओव्हरऑल आपल्याला हे माहिती पाहिजे की वेगवेगळे स्पेस मिशन्स कशा प्रकारे होत आहेत. फॉर एक्झाम्पल मंगळ ग्रहावरती स्पेस मिशन जाते, मार्स ऑर्बिटर मिशन. तर ऑर्बिटर म्हणजे काय, मग वेगवेगळे अजून मिशन्स कोणते कोणते आहेत. लँडर मिशन असते, रोवर मिशन असते, ऑर्बिटर मिशन असते. देन यू आर हॅव्हिंग फ्लाय बाय, एका ग्रहाला जस्ट बायपास करून जाणारं ते स्पेसक्राफ्ट आहे, त्याला फ्लाय बाय म्हणतात. तर हे वेगवेगळे जे टाइप्स ऑफ मिशन्स आहेत त्याची बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला असणं गरजेचं आहे. सो दॅट वेन एव्हर सच काइंड ऑफ न्यूज इज अपिअरिंग इन न्यूजपेपर, इन दॅट केस यू शुड एबल टू अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली दॅट मिशन इज ऑल अबाउट. सो त्याच्यावरती जर आपण बघितलं तर UPSCने आधी कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत स्पेस रिलेटेड ओव्हरऑल जर आपण बघितलं तर इनसॅटवरती प्रश्न आले 2002मध्ये. देन वेगवेगळे सॅटेलाइट्स, देशाचे वेगवेगळे सॅटेलाइट्स आणि त्यांचे एक्झॅक्टली पर्पज काय होते, मॅच दी फॉलोइंगला प्रश्न आलेला आहे 2014मध्ये. अँड मेन्समध्ये पण आपल्याला इंडियन स्पेस मिशन त्याच्याबद्दल प्रश्न आले की ओव्हरऑल इंडियाचा स्पेस प्रोग्राम कसा राहिलेला आहे. मग त्याच्याबद्दलचे ओव्हरऑल प्रश्न जे आहेत आपल्याला एकदा बघून ठेवणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल जर आपण बघितलं तर ते डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल आर्टिकल आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये एक आर्टिकल आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ओव्हरऑल जो उत्तराखंडमधला डिझास्टर झालेला आहे त्याच्याबद्दलचं आर्टिकल आहे की हा विनाश का होतोय, या टायटलने ते आर्टिकल आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी जे ॲनालिसिस सांगितलेलं आहे की ते उत्तराखंडमध्ये जे आधीचे फ्लड्स जे आले होते, आधी जो डिझास्टर झाला होता 2013मध्ये केदारनाथमधला जो फ्लड आहे, मग त्याच्याबद्दलचं हे पूर्ण ॲनालिसिस होतं की सुप्रीम कोर्टनी त्याच्याबद्दल काय काय
गाईडलाईन्स त्यांनी दिल्या होत्या की सर्वोच्च न्यायालयात मान्य केले की धरणामुळे पुराचा प्रभाव वाढला 2013 केदारनाथ पूर. मग हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये ग्लेशियोलॉजी हा DPR मध्ये इन्क्लूड केलेला नाही आहे आणि हे आपण आधी बघत होतो, त्याच्या रिलेटेड हे आर्टिकल आहे. मग आता आपलं एक ओव्हरऑल क्लायमेट चेंज रिलेटेड आपला एक नॅशनल ॲक्शन प्लॅन आहे, NAPCC, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, आणि त्याच्यामध्ये देर इज मिशन ऑन हिमालयन इकोसिस्टम. मग त्या हिमालयन इकोसिस्टम मिशनचा याच्यामध्ये काय रोल राहणार आहे, एक्झॅक्टली त्याच्यामधले फीचर्स सफिशियंट आहेत की अजून त्याच्यामध्ये काही आपल्याला चेंजेस करण्याची गरज आहे, त्याच्याबद्दल हे इथं त्यांनी डिस्कस केलेलं आहे की हिमालयन विकास नीती आणि त्याचे आपले काय काय पॉलिसीज असल्या पाहिजे त्याच्याबद्दल ह्याच्यामध्ये डिस्कशन केलं गेलेलं आहे. आणि मग जेव्हा 2013 मध्ये जो उत्तराखंडचा फ्लड आला होता, मग त्याची कारण मीमांसा करणारा, त्यावरचे धडे केलेली कारवाई समजून दाखवणारा एकही सरकारी अहवाल उपलब्ध नाही. अशा प्रकारे त्या आर्टिकलचं एंड होतं आहे. मग ओव्हरऑल ह्या भागामधली जी टोपोग्राफी आहे, आणि इट इज नॉट ओनली अबाउट उत्तराखंड, इट इज अबाउट एंटायर हिमालयन इकोसिस्टम. मग तिथे आपल्याला कशा प्रकारे तिथली डेलिकेसी मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे. मग ह्युमन इंटरफेरन्सेस किती लेवलपर्यंत तिथे जाणं गरजेचं आहे आणि किती लेवलपर्यंत आपल्याला तिथल्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या रेग्युलेट करण्याची गरज आहे. तर हे पूर्ण ओव्हरऑल या आर्टिकलमध्ये आपल्याला याच्याबद्दल माहिती मिळते. सो अपार्ट फ्रॉम दिस हे झालं डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड आर्टिकल. आणि मग अजून जर आपण ओव्हरऑल काही लिस्ट बघितली की काय काय आलं होतं न्यूजमध्ये, तर द हिंदूमध्ये एकतर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट आणि त्याच्या रिलेटेड काही न्यूज आल्या होत्या. मग डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म्सला आता ED रेग्युलेट करण्यासाठी काय काय करत आहेत त्याच्याबद्दलची बातमी होती. त्यानंतर स्पेशल मॅरेज ॲक्ट त्याच्याबद्दल न्यूज आली होती. मग सेंटरचे काय काय त्याच्यामध्ये रोल राहिलेला आहे स्पेशल मॅरेज ॲक्ट, मग त्याचे काय काय प्रोव्हिजन्स आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. देन देर इज नेम ऑफ वन इन्स्टिट्यूट इन न्यूजपेपर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज, निषाद, भोपाळमधले इन्स्टिट्यूट आहे. मग आपल्याला आधी प्रिलिम्समध्ये विचारून झालेले आहेत की मॅच दी फॉलोविंग वेरियस इन्स्टिट्यूट्स अँड देअर हेडक्वार्टर्स, त्याच्यामध्ये आपल्याला हे महत्त्वाचं ठरू शकते. देन ओडिशा स्टेटनी काही ऑर्डिनन्सला रिप्रोमल्गेट केलेलं आहे. मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय प्रोव्हिजन आहे रिप्रोमल्गेशन ऑफ ऑर्डिनन्स इन स्टेट्स, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. देन देर इज वन नेम रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. मग एक मॅरीगोल्ड फ्लावर जे आहे त्याची व्हरायटी आलेली आहे अर्का शुभा, दिस इज व्हरायटी ऑफ मॅरीगोल्ड. मग प्रिलिम्समध्ये आपल्याला असे प्रश्न आलेले आहेत आधी की एक नाव दिलेलं आहे आणि याचं मिनिंग काय ते विचारलेलं आहे. अर्का शुभा, इट इज व्हरायटी ऑफ मॅरीगोल्ड. मग त्याच्यानंतर अजून जर पुढे बघितलं आपण तर PMचं स्टेटमेंट आहे क्लॅशेस इन अफगाणिस्तान मस्ट एंड. ओव्हरऑल इंडिया अफगाणिस्तान इंटरनॅशनल रिलेशन्स त्याच्याबद्दल आपलं एक अंडरस्टँडिंग आपली बनवणं गरजेचं आहे. आणि हे का बरं न्यूजमध्ये आलं होतं की अफगाणिस्तान रिलेटेड स्टेटमेंट कसं आलं, तर देर इज सम न्यूज रिलेटेड टू शातूत डॅम जो काबूलला वॉटर सप्लायसाठी हा डॅम आहे शातूत डॅम, त्याच्याबद्दलची ही बातमी होती. देन इंडियन एक्सप्रेस पहिल्याच पानावरती एक न्यूज आली होती, नो जेंडर ऑर रिलिजियस बायस इन ऑर्डर बाय डिस्ट्रिक्ट कोर्ट अक्रॉस इंडिया. मग असे कोणते जेंडर किंवा रिलिजन बायस आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्टच्या ऑर्डर्समध्ये नाही आहेत असं ते एक रिपोर्ट आला होता. रिपोर्ट कोणाचा होता, डेव्हलपमेंट डेटा लॅब विच इज US बेस्ड रिसर्च फाउंडेशन, त्यांचा हा रिपोर्ट आला होता. देन ताडोबा अंधारी टायगर रिझर्व त्याच्याबद्दल एक न्यूज आली होती, तिथे टायगरची डेथ झालेली आहे. आणि ओव्हरऑल आपल्याला कोणत्या कोणत्या टायगर रिझर्व्स आहेत ते आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. सो प्रोजेक्ट टायगर 1973 अँड देन टायगर रिझर्व्स इन इंडिया त्याच्याबद्दल आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. अँड द लास्ट पॉइंट प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना याचं एक ॲडव्हर्टाईज आली होती न्यूजपेपरमध्ये. सो व्हॉट आर दी फीचर्स ऑफ दिस स्कीम ते पण आपल्याला एकदा बघून ठेवणं गरजेचं आहे. सो दिस इज अबाउट टुडेज न्यूजपेपर. काही महत्त्वाचे एडिटोरियल्स आपण बघितले अँड सम अदर रिलेटेड न्यूज जे आपल्याला प्रिलिम्स, मेन्स आणि टू सम एक्सटेंट ऑल्सो इन इंटरव्ह्यू. आता डिझास्टर मॅनेजमेंट म्हटल्यावर इंटरव्ह्यूमध्ये पण आपल्याला काहीतरी एक्सपेक्टेड आहे. सो या तिन्ही अँगलने आपल्याला हे आजचे आर्टिकल्स आणि सम अदर रिलेटेड न्यूज आर इम्पॉर्टंट. सो दॅट्स इट फ्रॉम टुडेज न्यूजपेपर. द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि काही रिजनल न्यूजपेपरमधल्या आपण आज बातम्या बघितल्या. पुढच्या आपल्या काही सेशन्समध्ये आपण अशाच काही बातम्या पुन्हा कव्हर करू. थँक्यू.